विटा शहर व परिसरातील तमाम आबालवृद्धांचं श्रद्धास्थान म्हणून मान्यता पावलेल्या श्री चौंडेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरा करण्याचं नियोजन मंदिर व्यवस्थापनाने केलं. या कामी श्री चौंडेश्वरी मंदिराचा कोपरा स्वच्छ करण्यात आला असून सालाबादप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचं व मंदिर सजवण्याचं काम गतीने सुरू आहे. गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी मंदिरामध्ये विधिवत घटस्थापना करून शारदीय महानवरात्र उत्सवाचा प्रारंभ केला जाणार आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दररोज प्रातःकाळी अगदी पहाटे श्रीदेवीस अभ्यंग स्नान अभिषेक करण्यात येतो व 9 दिवस 9 वेगवेगळ्या स्वरूपात देवीची अत्यंत आकर्षक व मनमोहक पूजा बांधली जाते. या दररोज बांधल्या जाणाऱ्या देवीच्या विविध रूपातील पूजेचं विटेकरांना विशेषतः महिला वर्गास खूप आकर्षण असतं. दर्शनासाठी दिवसभर भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. सकाळच्या सत्रात दररोज दुर्गामाता दौंडचा समारोप श्री चौंडेश्वरी मंदिरात महाआरतीने केला जातो. यास शहरातील शेकडो भाविक उपस्थित असतात. त्यानंतर दिवसभर कुंकुमार्चन विधीसह विविध धार्मिक विधी संपन्न होतात. सायंकाळी ठीक 7 वाजता मंदिरात खूप मोठ्या मंगलमय वातावरणात देवीची महाआरती संपन्न होते. या आरतीसाठी शहरातील हजारो महिला आपापल्या घरातून पंचारतीचं तबक हातात घेऊन मंदिरात येत असतात. हजारो महिलांच्या हातात असलेल्या निरांजनाच्या मंद दिव्याच्या प्रकाशात होत असलेली महाआरती मंदिरामध्ये भक्तिमय मंगल वातावरणाचा उच्चबिंदू साधत मंदिर व शहरात सकारात्मक ऊर्जा तयार करीत असते. नवरात्रोत्सवात भाविक व महिलांची प्रचंड गर्दी विचारात घेऊन विटा पोलीस मंदिर व परिसरात चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य करतात. विजयादशमी दिवशी घट उठविण्याचा मंगलविधी संपन्न करून व आपट्याच्या पानांचं अर्थात सोनाचं पूजन करून नवरात्र उत्सवाची सांगता केली जाते. दत्ताभाऊ चोथे, अध्यक्ष, श्री देवांग समाज ट्रस्ट, विटा. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.